या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडे मियां। सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरसकट अर्थसहाय्य मिळण्याबाबत अक्कलकोटचे निवासी नायब तहसीलदार विकास पवार यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील दादा बंडगर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले। यावेळी अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर, युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष दाजी कोळेकर, शहर युवक आघाडीचे अध्यक्ष निलेश लवटे, संतोष सोलंकर, सतीश बिराजदार, दत्ताराम भांगे, बाबू शिकलगार, गणेश कांदे, शिवा जमगे, प्रसाद मुकडे, साईनाथ फुलारे, शिवाजी खांडेकर, रवी बंजंतनी आदी उपस्थित होते। तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत शासनाचा निर्णय झालेला आहे, परंतु यामध्ये अट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी 7/12 उतार्यावर आहे त्यांनाच हेक्टरी 5,000 रुपये अनुदान मिळणार आहे। यामुळे ज्या शेतकऱ्यांनी गेल्या वर्षी ई पीक पाहणी केली आहे परंतु काही कारणास्तव ऑनलाईन झाले नसल्यानं बऱ्याच शेतकऱ्यांवर अन्याय होणार आहे। तरी शासनानं सरसकट शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 अनुदान देण्यात यावे अशी मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। गेल्या 2023 खरीप हंगामामध्ये कापूस व सोयाबीन पिकाचा जे शेतकऱ्यांनी नोंदी केले पीक पाणी, पण गेल्या आत्ता कालचा परवाचा JR मध्ये की बाबा जे कापूस आणि सोयाबीन लोकांना हेक्टरी 5,000 त्याप्रमाणे अनुदान देणार आहे। त्याच माध्यमातून गेल्या वर्षी जे कोणी शेतकरी बांधवांनी जे पीक विमा ही पीक पाणी उतरवलेत पण त्या लोकांवरती अन्याय होतोय। त्यासाठी राष्ट्रीय समाज पक्षाची एवढीच मागणी आहे की बाबा सर्व शेतकऱ्यांना सरसकट हे अनुदान हेक्टरी 5,000 जे अनुदान शासनाने JR काढलंय त्या JR प्रमाणे सर्वसामान्य शेतकरी काही लोकांचं पीक पाणी झालेलं आहे तरी त्यांचं नोंदी नाही आहेत, असल्या शेतकऱ्यावरती अन्याय होत आहे। त्यामुळं आमचं एवढंच मागणी आहे राष्ट्रीय समाज पक्षाचा की बाबा सर्वांना सरसकट शेतकऱ्यांना ह्या पीक पाणीचं उतारावरनं त्या पद्धतीने त्या लोकांना भरपाई मिळावा याच्यासाठी आम्ही आपले अक्कलकोटचे तहसीलदार त्या साहेबांना आम्ही निवेदनाच्या माध्यमातून त्यांना निवेदन दिलेले हे आमचं मागणी सरकारपर्यंत पोहोचवावं असं त्यांना विनंती केलेली आहे आणि ते बी मान्य केले आहेत। त्यामुळं शेतकऱ्यावरती अन्याय होणार नाही याची शासनाने काळजी घ्यावा एवढीच विनंती आहे।